नमस्कार. प्रायम टीव्हीच्या कोकणी खबराचित्रांत माय मोगाचो येवकार. हांव संदीप पिळगांवकार. सुरवेक मुखेल खबरो. NEP चालीक लावपी गोंय देशांतले पयले राज्य. सांगले मुख्यमंत्री प्रमोद सावंतान. दोनापावला शिक्षणीक धोरणाचेर चर्चा. गोशाळेंतल्या बुरशेपणाक लागून जांबावलीकार फुर्योज. गांवाची न्हंय बुरशी जाल्ल्यान करपाक लायिल्ले गोरवांचे स्थलांतर. पुलीस बंदोबस्तांत गोरवां धाडली महेश शिकेरेचे गोशाळेंत. म्हापसा पालिका मार्केटाचे जाले जॉयंट इन्स्पेक्शन. मिडियान केली पालिकेचे निष्क्रियतेची धुलाय. सगळ्योच ऑथॉरिटी फेल. रेव्हेन्यू मॉडेल चुकता. करचो पडटलो रोड मॅप. मागले गोवा कॅनाच्या रोलंड मार्टिन्सन. आणि आता खबरो विस्तारान. जांबावले गोशाळेच्या नितळसाणेक घेवन थळाव्या लोकां मदीं तिडक पाताळ्ळ्या. गोशाळेच्या बुरशेपणाक लागून डेंग्यू मलेरिया पातळपाचो भंय लोकांनी उक्तायला. लोकांची भलायकी धोक्यात घालून गांवांत गोरवां नाका अशी भुमिका लोकांनी घेतल्या. जांबावलेची गोशाळा बरीच चर्चेत येयल्या. बुरशें उदक कुर्टी न्हंयत सोडिल्ल्यान भलायकेचो धोको उप्रासला. लोकांनी उपजिल्लोधिकारी आणि गोंय राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाक कागाळी पावयल्यात. दामोदर देवस्थानाचे जमिनीत ही गोशाळा चलता. इतलो तेंप लोक वगी रावल्ले. पूण बुरशेपणां वाडलेल्यान लोकांनी गोरवांक दुसरे कडेन व्हरात अशी शिटकावणी दिल्या. ते खातीर 15 दिसांचो अल्टिमेटम दिला. ही 11 वर्सां जाली गोशाळा हांगा चालू आसा आनी हेजे पयलीं आमी खूब फावटी कंप्लेंट केल्ली आसा. पूण तांकां देवस्थान सपोर्ट करताले म्हण आमचे केन्ना कोण आयकनासलो. कित्याक देवस्थान सपोर्ट करता म्हळ्यार आमी सपोर्ट करपाक पडटा. कित्याक म्हाजे कडेन व्हिडिओ आसा, हेंचे फोटो आसात. हे पळय एक चिकवल आसा तो उदकां सोडटा डायरेक्ट. पोल्युशन कंट्रोल बोर्डान पळोवपाचें हांकां. ते सोड हांगा एम्ब्युलन्स घेवन वयताले तेन्ना एम्ब्युलन्सी पेशंट आसलो. एक्सिडेंट जावन गाय हांगा मेली तेंगेली. आनी कितलेशे एक्सिडेंट जाल्ले आसा. जेन्ना तांकां विचारता ह्यो गाय कोणाले ते म्हणटा ह्यो आपली गाय न्हू म्हणून. आनी ते येना सुद्दां त्यो भरपाक. आनी आमी हांगा आतां 11 वर्सां आमी हांगा रावपीच. कितें हांगा इतली दुयेंस जाला सांगपा म्हळ्यार एक 5-6 जाणां डेंग्यू जाला. आनी डेंग्यू जाला म्हणून आमी तांकां डेंग्यू जाला म्हणून सांगलें. सांगून सुद्दां ते कशें आयकना. म्हणजे आमी हेल्थाक कंप्लेंट केली. हेल्थाक कंप्लेंट करून जातकीर मागीर आमी पणजी गेले. पणजीसान थंयसान लेटर हाडले. तेंच्यांनी येवन हांगा चेक केलें. खऱ्यांनी ते सापडले डेंग्यू सुद्दां. डेंग्यूचे ते हें आसा पळय जंत ते सुद्दां सापडले. ते सुद्दां आयकून ते कशेंच ते हें करना. मागीर आमी सांगलें तुमी कित्याक कंप्लेंट कर रहा है. इधर हांगा पंकज म्हणून एकटो आसलो. आमी इधर नीचे से ऊपर तक हमारा ही चलता है म्हणल्यार कितें अर्थ तेजो. तुमची जात तितले बेगीन तुम्ही म्हणटा गोशाळा बंद करपाची रेजिडेन्स तुम्ही सामकें हय. आमकां कितें आसा आमच्यान वास आनी घाण आमच्यान रावपा जायना. सोक तुमी आतां एक शॉर्ट पॅन्टीचेर आनी समज तर बानयन घालून हांगा 5 मिनटां तुमी रावन दाखोवचें. पयलीं आमी सुशेगाद भायर न्हिदताले. कळ्ळें न्ही. ह्या 11 वर्सां आमकां अशें जालें नाल्यार आमकां इतलेंच देवस्थानाक कितें आसा देवस्थानाचो जागो आसा सगळो आख्खो फूल. दामोदर देवस्थानाचो जागो आसा आनी त्या जाग्याक भितर आमी आसा म्हणटा देवस्थानान हाडलें आमी कशें तेजेर ब्लेम करतले म्हणून असं म्हणलें. जशें जशें जालें पळय आतां तांकां 400 स्क्वेअर मिटर समज तर जरी जमीन दिली आनी 400 गोरवां त्या जमनी भितर कशी रावतलीं पळय. बेस्ट जस्ट इमेजीन करा. 400 मीटर स्क्वेअर मिटर समज जमीन दिल्या तितून 400 गोरवां कशी जातलीं. पयलीं एक 100 गोरवां आसलीं जावपाक शकता. आनी हें अशें कशें जायना म्हणटकीर आमी आतां ते सांगपा म्हळ्यार आमी सगळीं बरें नासून पडलेलीं आसा. जस्ट आतां सांगपा म्हळ्यार बेगितल्या बेगीन काडची. कारण कितें आसा तांकां दिल्ले ते बी हें काबार जाल्लें आसा म्हणून आमी ते देवस्थान सांगलें. हांव पडलो न्ही म्हाका एक्सिडेंट हांगा गायेक जालो पळय तेन्ना 26वो. आतां 38 जाल्या. पण 37 एक्सिडेंट जाल्यार 38 म्हणटी गाडी हांगा चोडणेकारान हांगा घातल्या. ती धरून 38 26 हांव जाल्लो म्हणून हांव देवस्थानाक सांगपाक गेलो. ते म्हणपाक लागले लेटर हाड. म्हणजे बरोवन तुमी गांवांतले तुमकां नाका म्हणून तुमी हें हाडा म्हणून. आमी सगळ्यांनी बरोवन सिग्नेचर मारून तांकां दिली. आनी ती म्हणपाक लागली आमी शिफ्ट करता खंय देवसा तांकां जागो दिता आनी शिफ्ट करता. अशें करता करता म्हाका हांवें पयलीं सांगलें तेका हेका विचारलें प्रेसिडेंटाक तुमी सांगता जालें तेंगेलें सगळें काबार जालें आपूण ते काडटा लिगली आपूण ते काडटा म्हणून. कितें आसा तेंगेलें हें काबार जाल्लें आसा म्हणून. ते अजून काडूना म्हणून आमी तांकां एक 15 दिसांचो हें दिता. 15 दिसाचो टायमींग दिता. ना जाल्यार आमी सगळे आख्खे म्हणजे जे 5 वाडे आसा पळय सगळे येवन आमी मोर्चे हाडटले. सो हांगा पोल्युशन बोर्डान येवन हांवें पळोवचें. सो हेल्थानूय बी हांगा येवन पळोवचें कितें जालें तें. आनी आमी मंजुनाथ बाब आमचे देवस्थानाचो प्रेसिडेंट मंजुनाथ बाब आसा पळय न्ही तेणें आमकां सांगचें की कितले दीस भितर ही हांगा डेमोलिश करून खंय शिफ्ट केला आमकां कांयच प्रॉब्लेम ना. आमी आमची गोमातेक आमी रिस्पेक्ट करताय. कारण आमी मानता आमची गोमातेक. इतलेंच आमचें म्हणणें. आमी बाबा कडेन रिक्वेस्ट करता की जाता तितली बेगीन ही गोशाळा आमच्या उडोवपाची. कारण लोकांक आमच्या सायडीच्या लोकांक भरपूर त्रास जाता. प्लस हांगा
एक्सिडेंट खूब जाता आमी खुद्द आमी केन्ना विचारलें न्हू आमकां म्हणटा तुमी कोण विचारपाचे जेन्ना गोरू खंय भायर हें करून हाडटा पळय न्ही तेन्ना मेन रस्त्यार कोण नासता तेंगेलो आडेन कडेन हेवटेन तेवटेन गोरू सामके हें करतात जाल्यार केन्ना विचारली न्हू तुमी मातशें अरेंज करा मरे मेन रोडार तरी म्हणल्यार तुमी कोण विचारपा आमकां म्हणून ते आमकां परत आमकां शाणेपण सांगतात हमारा आहे म्हणटा ते ना म्हटले तरी गोरवांक घेवन लोकांनी चिंताय उक्तायल्या जे तरेन गोरवां कडेन आडनदर जाल्या ती पळयल्यार गोरवां सांबाळपाक गोशाळा अपेशी ठरल्या गोरवांच्या खाणांत घोटाळो चल्ला असो आरोप थळाव्यांनी केला. जे केपें म्युनिसिपालिटी आनी गोशाळा ही जी आसा ध्यान फाउंडेशन तितून भितर एग्रीमेंट टायप जाले कितें आसा आनी तातूंत कशें आसा जो पावंड किपर जो आसा म्युनिसिपालिटीचो तेणी हर बिल जी आसात जो की तेंचो चारा येता सामान जे येता पेण बी येता पळय गोरवाक ती आमी म्युनिसिपालिटीन सर्टिफाय करपाची आनी तेंगे जे रुमां आसा पळय ती दवरपाची पूण तेणी 2 कोटी बील जावन सुद्धा तेणी आमचे कडेन आमकां कांय सांगना आनी कांयच करूना आनी तेणी विदावट सर्टिफाय करची पयलीं बील हाडली आनी म्युनिसिपालिटी दिली. त्या टायमार आमी मिटिंगेक जनरल बॉडी मिटींग जाली मिटिंगेक ठराव असो जालो की तुमी हें केन्ना हाडलें सामान आनी कोणाक घातलें आनी कितें केलें हेजो हें खंय आसा ती म्हणलें आमी तेंका घातलें पूण आमी कित्याक सायन मारूं आनी तुमकां बील दिवो जाल्यार गव्हर्मेंटान आमकां कित्याक धाडल्यात तुमचे कडेन टायप आसा न्ही आमचे कडेन तुमी आमी सर्टिफाय करपा जाय. हे फ्रॉड म्हणतो सगळं फ्रॉड 100% चारा घोटाळा तुमची मागणी किती आता मागणी हेजेर जे पळय आमची गोरवांची छळ जातात पळय तेजे पांय लागले कडेन आसात तेंका जर भायर जर सोडली न्ही जाल्यार तर बरी उरतली. हे हितून शेणाक मुतांक हितूक उरता आतां तूं व्हिडिओ काडून पळय दाखयता खंय तरी गो रक्षक आसा गोंयचे ते तांकां ध्यान फाउंडेशना सपोर्ट करता हाजेर तुजी कितें मत ध्यान फाउंडेशना सपोर्ट करपाचो पूण ह्यो स्लीप हे न्हू फ्रॉड करत्यांक न्हू चारा घोटाळा करत्यांक न्हू ध्यान फाउंडेशन म्हणटा कितें तेंची संस्था आनी गोशाळा म्हणल्यार कितें गोरवां हाडून आमी बरे भशेन तांकां निवळ दवरून तांची सेवा करपा जाय. देवास केपेंच्या ध्यान फाउंडेशनाची शेडी डेमोलिश केल्या उपरांत सुमार 109 गोरवांक महेश शिकेच्या गोशाळेत व्हरपाची प्रक्रिया जाल्या पूण ही प्रक्रिया कसलेच प्रोटोकॉल पाळून केली ना असो आरोप ध्यान फाउंडेशनान केला. जाल्यार गोरवां शिफ्ट करपाचे प्रक्रियेक देवस्थान समितीन येवकार दिला. पळयात खबर विस्तारान. देवास केपेच्या देवस्थानाच्या सुवातेंतल्यो 8 शेडी मोडून उडयल्यो. ह्यो शेडी ध्यान फाउंडेशनाच्यो. त्या उपरांत ही गोरवां जळामळा भोंवताली. डेप्युटी कलेक्टराचे ऑर्डरी उपरांत गोरवां महेश शिकेरीचे गोशाळेत व्हरपाक लागल्यात पूण मेडिकल नासतना फिटनेस सर्टिफिकेट दिनासतना गोरवां कशी कितें व्हरपाक शकतात असो प्रस्न ध्यान फाउंडेशनान विचारला. गोरवां व्हरपाक क्रेन कित्याक शेड मोडिल्ल्यांक अजून अरेस्ट कित्याक जायना हे प्रश्न तांकां सतायतात. ऐकात. देखिए, सबसे पहली बात है जो कैटल शिफ्टिंग होती है उसके लिए फिटनेस सर्टिफिकेट चाहिए होता है. तो हमारा यही सवाल है कि फिटनेस सर्टिफिकेट कहाँ है. एक फिट टू ट्रैवल सर्टिफिकेट होता है. और सेकेंडली मोस्ट इम्पॉर्टेंट कि यहाँ पे सिक कैटल्स भी हैं, इंजर्ड कैटल्स भी हैं, उनका क्या है. और जैसा कि आप देख रहे हैं मेरे पीछे क्रेन खड़ी हुई है. मुझे ये समझ में नहीं आ रहा कि अगर कैटल शिफ्ट करने तो इसमें क्रेन की क्या ज़रूरत होती है. जी. और अभी कितने गाय हैं और कितने सीक है इसमें? ये सारे वीक ही है क्योंकि ये 5-6 दिन पहले ये हुआ था 22 को 21 की नाइट को. तब से इनको चारा तो मिल रहा है लेकिन वो डरे हुए हैं. इनको मैंने पूछा कि स्ट्रेस के लिए कोई मेडिसिन दे रहे हैं आप इनको तो उन्होंने कहा कि हम लोग टेक केयर कर लेंगे, यू डोंट हैव टू वरी. लेकिन अभी तक फिटनेस सर्टिफिकेट नहीं आया है. ऑलरेडी एक गाय लोड हुई है जो बहुत वीक है, नीचे कोई प्रोटेक्शन वगैरह कुछ भी नहीं है उनके लिए और उन्होंने लोड कर दिए है. तो आपने मतलब ऑफिसर से कुछ कहा इसके बारे में? क्या उन्होंने कहा, हमने पूछा, हमने फिटनेस सर्टिफिकेट मांगा है उनसे. हाँ, तो वो कह रहे हैं कि वो नहीं आपको जवाब देना चाहते, हमको जवाब नहीं देना चाहते. तो अभी शेड का क्या होगा? मतलब शेड के बारे में कुछ हुआ? ये तो दूर की बात है. हम लोग अभी सिर्फ कैटल के लिए हमारी जगह का कोई लेना देना नहीं शेड का नहीं. हम सिर्फ कैटल के हेल्थ के लिए काम कर रहे हैं. सबसे बड़ा सवाल तो ये है उनकी प्रोटेक्शन उनके हेल्थ के लिए काम कर रहे हैं हम लोग. जो 6 दिन हो गए अभी उनका एक्शन क्या हुआ है, कौन सा अरेस्ट हुआ है, कौन सी मशीनरी सीज हुई है, कौन से जो गाड़ियां आई थी या उसमें कौन सा अरेस्ट हुआ है, हम अभी सबसे पहले वो पूछना चाहते हैं. और जैसे कलेक्टर साहब ने, डेप्यूटी कलेक्टर उन्होंने कहा था कि ये क्रेन उन्होंने अगर गाड़ी फंस जाए इसके लिए मंगवाई है. तो मैंने कहा यहाँ पे इतना कीचड़ भी नहीं है कि कोई फंस जाएगा. नहीं तो मैं अब तक मेरे जूते भी देखिए क्लीन है, अभी कुछ फंसने जैसा है नहीं यहाँ पे. ये पता नहीं क्रेन क्यों मंगवाई है. हम लोग जितना भी है हम लोग कॉपरेट अपने लेवल पे हम लोग कर रहे हैं, जितनी भी टीम्स, जितने भी ऑफिशियल्स हैं. बट मेरा यही सवाल है कि अब तक कोई भी अरेस्ट क्यों नहीं हुआ और क्या एक्शन हुआ है. इट्स बीन 6 days नाउ.
सो ये जो What has been done? ये जो ले जाने का प्रोसेस है वो आपको लग रहा है कि कहीं तो इनलीगल गलत है। नहीं, प्रोसेस जो भी है लेकिन तरीका फॉलो होना चाहिए ना, और इस तरीके पहले से नहीं मेडिकल होना बनना चाहिए, उसके बाद जी। वो वेरीफाई होना, डेटा ऑनलाइन Medical होना फीड चाहिए। होना चाहिए, उसके बाद वो सर्टिफिकेट निकलता है, फिर वो कैटल यहाँ से बाहर निकलेंगे। यहाँ पे पहले लोडिंग चालू है, फिटनेस सर्टिफिकेट नहीं है, ऑनलाइन डेटा नहीं है, कुछ भी नहीं है। In the end of the day, we are all for the welfare of the cattle. तो ये बाय प्रोटोकॉल नहीं जा रहा है, ये कुछ भी नहीं जा रहा है बाय प्रोटोकॉल। जाल्यार देवस्थान समितीन ध्यान फाउंडेशनाचेर काय आरोप लायल्यात. देवस्थान समिती वांगडी सिद्धेश जामावलीकार म्हणटा ह्या शेडींनी 2 नंबरचे धंदे चलताले, गावात हे चलपाना. गोरवां दुसरे कडेन व्हरतात ही बऱ्याची गजाल अशें म्हणत त्याने गोरवांच्या शिफ्टिंगाचे प्रक्रियेक येवकार दिला. केपेच्या मामलेदारान मिडियाक गोरवां शिफ्ट करपाची प्रक्रिया सांगली. केपे पोलीस आणि पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी गोरवां व्हरतना ते सुवातेर आसले. पळय कशें आसा, आमचो मेन मुद्दो कितें आशिल्लो म्हणजे गोरवांक त्रास जावपा जायना हो आमचो पयलीं मेन मुद्दो आशिल्लो. कित्याक आमी गोरवांचे प्रेमी, गोमाताक आमी मानतात. तेन्ना आमकां आतां गव्हर्मेंटान हेल्प करून डेप्युटी कलेक्टरान ऑर्डर काडून हांगची गोरवां सगळीं शिफ्ट करतात. आमकां इतलोच मेन मुद्दो आशिल्लो की आमकां गोरवांक त्रास करपा नाका आशिल्लें. आनी आतां सांगिल्ले प्रमाणे काल पयर मिटींग जाले ते प्रमाणे देवस्थानान जांबावलीच्या देवस्थानान प्रेसिडेंटान ऑलरेडी आउट केला की गोंयची संस्था रजिस्टर्ड संस्था पळय जी आसा, जर आनी आमगे गोंयकार जर गोमातेक म्हणजे कितें करपा सोदता जाल्यार देवस्थान फ्री ऑफ कॉस्ट 10,000 एरिया जागो दितलो म्हणून. ही सामकी बरी गोश्ट आसा सगळ्या गोंयकारांक कळपा लागून. अशें खंयच्याच देवस्थानान आज पर्यंत इतली स्टेप घेवना. आणि तसेच फायनान्शियली हेल्प करतलो अशें सांगलां. फायनान्शियल म्हणजे सध्या ताणें फायनान्शियली कांय आउट केलें ना, पूण तो कितें म्हणटा आपूण तांची जनरल बॉडी मिटींग आसा थंय मिटींगे ठरून आपूण फुडली स्टेप घेतलो म्हणून सांगलें ताणें. सो आता तुमकां दिसता की गोरवां खंय तरी आता ती दुसरे कडेन शिफ्ट करता सेफ उरतली. हय एक्झॅक्टली. आमचो मेन मुद्दो तोच आशिल्ली, आमकां गोरवां त्रास करपा नाका आशिल्ले. हांगा पळय कितें चलतालें न्ही, हो धंदो सामके म्हणजे दोय मुखार आमचे म्हणजे 2 नंबर धंदो चलतालो हांगा सांगपा म्हणल्यार. आनी पळय कितें चल्लां पळय न्ही, शी आमच्यांनी पळोवपा जायना अशें खरें सांगपा म्हणल्यार. आनी ही बरी गोश्ट आसा की गव्हर्मेंटान हेल्प करून आतां ते गोरवां हांगच्यान शिफ्ट करता म्हणून. हे सगळे लोकांक कळपा जाय मेन मुद्दो कितें म्हणटा. The Deputy Collector had issued an order under 163 BNSS, wherein they had directed this Dhyan Foundation to shift the cattle, which is in a very pathetic state over here. Okay, shift the cattle within 12 hours. They have not complied to that order, so then we had to intervene and forcefully take the cattle now. कोण शिफ्ट करता तो? We are shifting it to Sikeri, Picholi. सो पूण तांकां हें दिल्ली न्ही, तांच्यांनी हें करूं ना, सपोर्ट करूं ना. सपोर्ट करू ना. तांकां कालूय नोटीस काडली, आज कालूय नोटीस काडली आनी आपयले ओडिसा आपयल्ले काल, ते येवना. आज नोटीस काडली, आज 10 आपयले. हांव रावलो 10 आनी मागीर हांगा 15 मिनटां रावलो आनी हांगा येयलो बिकॉज दीस वॉज मोर अर्जंट. कितें म्हणटा तर काडपाना म्हणटा दे आर नॉट कोऑपरेटिंग विथ अस. आय कॅनॉट टेल दिस. दे आर नॉट कोऑपरेटिंग विथ अस. सो ते आयज तुमकां येवचें पडलें. आमकां येवचें टोटल कितली कॅटल्स आसा? एज पर द वेटनरी ऑफिसर इट इज 109 कॅटल्स. राष्ट्रीय शिक्षण धोरण NEPच्या 6व्या वर्सा निमतान SCERT म्हटल्यार गोंय राज्य शिक्षणीक संशोधन आनी प्रशिक्षण मंडळान राष्ट्रीय शिक्षण धोरणाचेर चर्चा घडोवन हाडली. दोनापावला जाल्ले कार्यावळीक मुख्यमंत्री प्रमोद सावंत हाजीर रावन मार्गदर्शन केलें. गोंय हे देशातले पहिले राज्य जंय NEP चालीक लायल्या. भुरग्यांचे चितप आणि स्मरणशक्त वाडटली हेची जतनाय घेतात. अपेक्षित परिणाम दिसपाक लागल्यात. फुडल्या वर्सां 9वी आणि 11वी NEP करतले अशें मुख्यमंत्री प्रमोद सावंतान सांगलें. NEP Shiksha Sangam for the completion 6 years of the NEP 2020 implementation के ऊपर અને गोवा के सभी स्टेक होल्डर्स अंडर स्कूल प्रिंसिपल्स, हाई सेकेंडरी प्रिंसिपल्स, हायर एजुकेशन प्रिंसिपल, टेक्निकल एजुकेशन प्रिंसिपल, इन सभी को इकट्ठा बुला के यहाँ पे मार्गदर्शन किया और सभी दे विल डिस्कशन फॉर द वन फुल डे. इसके ऊपर डिस्कशन होगा और फिर फ्रॉम द नेक्स्ट ईयर 9th स्टैंडर्ड एंड 11th स्टैंडर्ड को NEP इम्प्लीमेंटेशन करने का सरकार का. NEP लागू होने के बाद क्या चेंजेस हुए हैं एजुकेशन सिस्टम में? डेफिनेटली NEP लागू होने के बाद जिस तरह से हमने सिलेबस बदलने के बाद थिंकिंग, थॉट प्रोसेस, क्रिएटिविटी जो बच्चों में आनी चाहिए और द फ्यूचरिस्टिक एजुकेशन किस तरह से चाहिए, इसके बारे में एक बदल जो है वो बदल दिख रहा है. उसके रिजल्ट्स हमें यानी विद इन ए शॉर्ट स्पैन ऑफ अ टाइम will see the good results in the youth of the Goa. Goa is the first state to
100% आज भी मैं कहता हूँ कि एनईपी इम्प्लीमेंटेशन में पूरे देश में गोवा पहला राज्य है जिन्होंने इतनी हायर एजुकेशन स्कूल एजुकेशन में एनईपी इम्प्लीमेंटेशन कर सके. डेफिनेटली नेक्स्ट ईयर ऑनवर्ड्स 9th स्टैंडर्ड एंड 11th स्टैंडर्ड इसमें हम इम्प्लीमेंट करेंगे. The last 6 years have taught us that implementation of NEP is not just a one-time exercise. It is a continuous process of planning, capacity building, monitoring, and reflection. Today's Samagam will give us a opportunity to listen to one another, recognize good practices, identify gaps, and strengthen collaboration. May today's deliberation help us to move from implementation to impact, from policy to practice, and from individual initiatives to a coherent educational transformation across Goa. नुस्तेकारांनी बांगडो उजरोवचो तसो आयज म्हापशा पालिकेच्या सीओक मिडियान उजरोवन काडलो. निमित्त आसलें फीश मार्केटाच्या इन्स्पेक्शनाचें. म्हापशेचें फीश मार्केट कितलींशींच वर्सां जालीं जाग्यार पडलें ना. मिडियेच्या दर एक प्रश्नार सीओ एकूच रिकॉर्ड वाजयतालो. प्रॉब्लेम आसा, सोल्युशन काडटले. शेवटाक रोलंड मार्टिनाकूच सांगचें पडलें. सगळ्योच ऑथॉरिटी फेल जाल्यात. आतां दर 15 दिसांनी अपडेट मेळटली हेची खात्री हांव दितां. म्हापसा फिश मार्केटाचें जोड इन्स्पेक्शन जालें. UHC, MMC, GSPCB, PWD, जी सुडा आनी गोवा कॅनचे प्रतिनिधी हजर आसले. लोक नासले तरी मिडिया सगळ्याच घडामोडींची साक्षीदार आसता. कितल्या वर्सांत कोणें कितें केलें तेवूय मिडियाक खबर आसता. देखून मिडियान जेन्ना पालिका सीओचेर प्रश्नांची सरबत्ती केली तेणें ठेवणींतल्यो जापो दिवपाचो यत्न केलो. परत परत तीच जाप. एका दिसात जादूची काणी फिरोवन जावची ना. प्रॉब्लेम आसा म्हणून तर आयला. इतले दीस काणी कित्याक फिरली ना हें मिडिया न्हू जाल्यार आनी कोण विचारतलो. सोपो कलेक्ट करतरी आसतना इतली घाण कित्याक आमकां पळोवपाक मेळटा मार्केटान. एवरीडे क्लिनलीनस जायना. क्लिनलीनस जाता जायना अशें ना, पूण कशें आहा आतां पळय प्रॉब्लेम आसलो प्रॉब्लेमा सोल्युशन काडपाक जाय. प्रॉब्लेम आतां कितलीशींच वर्सां जालीं अशेंच आसा. हांगासर येवन पयलीं इन्स्पेक्शन तुमकां दिसलें की क्लिनिनेस आसा अशें. जे प्रॉब्लेम फेस जाता आमी सगळें नोट केला. मार्केट इज नॉट म्युनिसिपालिटीचो जरी मार्केट आसलो सगळ्या डिपार्टमेंटाचे कॉपरेशन आनी एडवायस घेवन आमी मुखार वचपाक शकता. जशें मिस्टर मार्टिन्सान सांगलें फीश वेस्ट वी आर ट्रायिंग टू डू समथींग आउट ऑफ इट. फीश वेस्ट जनरली आमी व्हरता आनी आमच्या वेस्ट मॅनेजमेंट प्लॅनार दिता. इट कॅन बी यूज पॉझिटिवली लायक मॅन्युअर करपा जाता, सारें करून करपा जाता न्ही. सो अश्यो ज्यो गजाली आहा त्या खातीर आमी सगळ्यांची इनवॉल्वमेंट घेवन डेफिनेटली यू वील सी समथींग बेटर. बट हो प्रॉब्लम जो आसा पळय कितलेशेच वर्सां पयलींचो प्रॉब्लम सर हो. वर्क इज इन प्रोग्रेस. केन्ना मेरेन जातले इतले जेन्ना प्रोग्रेस हाजेर कितें अपडेट जातले बिकॉज कितलीशींच वर्सां जालीं अशीच परिस्थिती आमकां पळोवपाक मेळटा. त्या खातीर आमी सोल्युशन काडपाक जाय न्ही. प्रॉब्लेम आसा एवरीवन इज एक्नॉलेजिंग इट. हांवूय ना म्हूण सांगना प्रॉब्लेम ना म्हूण सांगपाचो प्रश्नूच ना. प्रॉब्लेम आसा त्या खातीर तर आमी हांगा आयला. ग्रावंडार येवन सगळे लायन डिपार्टमेंट डॉक्टर्स हांगा आयला, पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे मनीस आयला, आमचे जी सुदाचे मनीस आयला. एवरी डिपार्टमेंट आपलो वेल्युएबल टायम हांगा स्पेंड करता. मिस्टर आतां सांगलें तुका ऑलरेडी इन्स्पेक्शन जालां सगळ्या डिपार्टमेंटान आपले आतां फायंडिंग्स येतले. आमी मागीर बसतले हाजेर एक सोल्युशन वर्क आउट करतले. पळय कशें आहा सगळें सोल्युशन एक दिसान क्लियर जावचें ना. जादूची कांदी फिरून काय तें जावचें ना हें तुमी मान्य करतलो. वील हॅव टू गो इन अ फेस्ड मॅनर. पयलीं तुका गार्बेजाचो इशू आसतलो, आमचो ETPचो इशू काम ऑलरेडी आमी चालू केला ताचेर. ETP आसतलो, आमचो एफ्लुएंट ट्रिटमेंट प्लान तुमी जो विचारलो तो हांगा एफ्लुएंट ट्रिटमेंट प्लान आहा. मागीर आमचे आनी बारीक सारीक इशू आहा. वेंडरांचे थोडे हांगा भितर बसता तांचे इशू आसतले. सो इन अ फेस्ड मॅनर वील रिजॉल्व. आमी लास्ट टायम आमकां प्रमोद सावंत CMान पणजे मिटींग जाल्ली न्हू कांपालान फिशरीजाचें. आमकां मास्क वचोंक मेळना टायम. ताका म्हाका इतलें सांगता जाता प्रमोद सावंत थँक्यू वेरी मच. आमकां फिशरीचे कार्ड करून दिलें पळय आमकां बसोंक दिलें पळय आमकां तो एक आदार आसलो. इतले वर्स आमकां कोणीच ट्राय करूंक ना. फर्स्ट टायम आमकां CMान प्रमोद सावंतान आमकां कार्ड करून दिलें फिशरीज कार्ड. आमकां तितून खूब बेनिफीट आहा. लोन मेळटा बसून मेळटा. ताका आमी थँक्यू म्हणटा सर. लोकांचे प्रश्न कुपत पडले असले तरी प्रसंग निभोवन व्हरप पालिका मुख्याधिकाऱ्याचे काम. ते तेणें बेस बरे तरेन केलेंय बी. पूण खणून बातमी काडप आनी लोकांचो आवाज जावप हें मिडियाचें कर्तव्य. देखून मिडियान खणपाचो यत्न केलो. लोकांचे वतीन वावुरतल्या गोवा कॅनान मध्यस्थी केली. कांय आश्वासनय दिली. अर्थातच प्रशासकीय यंत्रणा बरोबरच पालिकेनंय ती पाळची पडटली. So now what we will be doing, see, since chief officer is here, we will get a very clear guide from the inspection. What are the jobs? We have taken detailed notes for instance. Okay, that is one. Pollution Control Board, we will ask for their report on the technical issues. Okay.
we are getting the plans now from G-Suda, which we never had before. Okay, and most important, the contractor is here who has to handle that second floor. I have also brought to his notice that he is doing work without money. Now this is the main problem, the money problem. So we will break this down into first deep cleaning, priority, repairing all the lighting system, fans, that will be the top priority. Then opening out all the drains. So when it will be? No, so he will So drop म्हाका out. सांग केन्ना मेरेन जातले बिकॉज आमी पहिला इन्स्पेक्शनाक जातात पण कसलेच काम फुडें जाल्लें दिश्टी पडना. पेपर करून घेतले. So it will be on the paper only. No. So in the earlier inspection, you can see there were subordinate officers. There was no pollution control board. There was no G-Suda. Magir वचन आमकां कळ्ळें this project is originally from G-Suda. And the reason this building is in this state because they wanted to build a second floor on top. पण जातले बेगिना की फक्त now. आश्वासनात मेळटली म्हापशेकारांक. Therefore, what I'm saying, see, I will arrange that every 15 days we will issue one bulletin to all of you. What is going on? Because I don't want you to come here repeatedly and spend a lot of your media time also. So every 15 days we will give a update of whatever it is. If some tender has been issued, some work order is issued, the rooms are opened, whatever it is, on whatever points we have discussed and deliberated today, every 15 days we will take up. We will take one major review by 2nd October. But म्हापसा municipality खंयची गव्हर्नमेंट ऑथॉरिटी फेल्युअर जाल्या No. If I put, there is failure on all authorities. But going into failure at this stage is of no point. Because see, today the council is not in operation. Okay, there is supposed to be a market committee. There are various responsibilities. So we also want to look subsequently when the new council comes, how they will take responsibility of this market. That also we have to roadmap आम्ही तयार करपाक जाय. And this is what we are finding in all. I have done inspection of HGPDA market in Margao. You can see, and there it is going as a consumer case. There also we have found so much. Every day revenue is in 1.5 lakh every day, but that money is not going back in cleaning. So we got a revenue model on Chukta. So we will put up this plan, and I assure you that every 15 days you will get an update. Yes, thank you. Yes, sir. Yes. Because you have also tracked us and followed us very, very diligently, and I must thank you for that. Because एक कितें म्हणटात ते गोंयांत patience आहा, then there is a limit for patience म्हणटात ते. Okay, so that is why I finally wrote to Director Health Services, because what happens, some authority in Panjim has to call the shots म्हणटात ते, and I'm happy that we have reached today on this. मडगावच्या कदम बस स्टँडाची अवतिकाय पळोवन एक म्हण तयार जाता. सरकाराची करणी आणि मडगाव बस स्टँडार चिखलपाणी. खाजगी बसवाले टोल फारीक करतात. टोला बदलाक सरकाराक फोन दिल्यात अशी उतरांनी उपास केला. सरकारान फोन मुक्त करचे प्रायव्हेट बसवाल्यांनी अपेक्षा उक्तायल्या. हेर देशांची तुळेन आमच्या भारतात भौशीक सुविधा आणि इन्फ्रास्ट्रक्चर खूपच बॅकवर्ड आसा, हेतून दुबाव ना. इल्ल्या सुपुल्ल्या गोंयांत तर भौशीक गैरसोयी रोखडीच दोळ्यांत भरतात. देखीक फामाद स्टेडियमाची तुटलेली पाखी, फुटपी पायपलायनी, चिखलफणान भरलेले बस स्टँड. मडगांवय असोच देखावो पळोवपाक मेळटा. कांय जाण म्हणटात चंद्रार वचपाचो अणभव सरकारान फुकटात हाडून दिला, तर कांय जाणांच्या मतान कृशी संस्कृतीक धरून ह्या बस स्टँडाची रचना अशी दवरल्या. कितेंय आसूं, ह्या बस स्टँडा वयल्यान प्रवास करपी हायस्कुलाची भुरगीं, हेर प्रवासी सगळ्यांकच चिखला फोंड्यांतल्यान वाट काडत वचचें पडटा, हेंवूय एक वास्तव. बसवाले फोंडकुलांक बेजारल्यात. फोंडकुला वर्सां वर्स अशीच पडटा. कदंबाच्या त्या टीसीक सांगलेलें आमी तरी पयर घाला म्हणून, ते कितें तरी फातर घाला कितें घाला म्हणून सांगलेलें, पूण तरी सुद्दां तेंच्यांनी कांय घेवना. आमकां डेली हांगा त्रास जाता पावसान. पूण पळय आमी टोल जाल्यार टोल दिता बस स्टँडार, पूण तरी सुद्दां ह्या फोंडकुलांक खूब त्रास जाता आमकां डेली येल्ले फाटी. आनी सकाळचें जर हांगा सामकें ट्रॅफीक जाम आसता तेन्ना सामकें खूब प्रॉब्लम जाता बस स्टँडार. बरें तूं एक सांग म्हाका, तुमी कितें थोडे कितें तरी एंट्री फी पे करता? पे करता, टोल दिता आमी हांगा बस स्टँडार. कितले आसता ते ट्रिपीक 10 रुपया घेता आमचे. ओके, आनी तेजे बद्दल तुमकां कितें मेळटा? ते सद्याक पळय हें कांयच ना, हांगा रस्ते सारकेच ना हेंचे इल्ल्या दिता, आनी बसी घालपाकूय मेळना. हांगा सगळे कदंबात दवरलेले आसता, फूल ट्रॅफीक जाम, त्रास जाता आमकां. ओके, फोंडकुला बरी व्हडली आसा? फोंडकुला बरी व्हडली आसा, ती केदी मोठी पडल्या, पण अर्दे पांय तरी वयता. पट्टी बी मोडटा गाडयांच्यो. मडगावचो आमदार आणि PWD मिनिस्टर दिगंबर कामतीन आयज परतून आपल्या मतदारसंघातल्या लोकांकडे संवाद केलो. लोकांच्यो अडचणी आणि सुटावे जावंक नासलेले प्रश्न लोकांनी त्याच्या मुखार मांडले. 18 जून क्रांती दीस उत्सव समितीच्या वांगड्यांनी आमदाराक निवेदन भेटयलें.
इतिहासीक लोहिया मैदानार CCTV कॅमेरे लायात, 24 वरां सेक्युरिटी दियात, स्टेज वाडोवन दियात अशें समितीन मागलें. मोटरसायकल पायलटांच्या एका शिष्टमंडळान वत आनी पावसा पासून राखण मेळची म्हण बस स्टँडार शेड उबारून दिवपाची विनवणी केली. ते भायर हेर बऱ्याच प्रश्नांची वळेरी लोकांनी आमदारा मुखार दवरली. वेगळेच ह्यो गजाली जाग्यार घालच्यो अशें मागलें. आयकुया काय गाराणे आनी दिगंबर कामतीचें उतर. तुम्ही कित्याक मेळपाक गेले सर? हांव उमेश शिरोडकर 18 जून कामती समिती लोहाय मैदान तातूंत अध्यक्ष जावन आसा. आनी लास्ट विकाक एक इन्सिडंट घडलो लोहाय मैदानाचेर. कोणी तरी पेंटींग केलं, लोहाय पेंट केलें, कोणी असो बऱ्याक केल्या वायट आमकां खबर ना, पूण लोह्या मैदान इतिहासीक मुवमेंटाचो एक प्रतीक जावन आसा. आनी आमी सदी ताका देवूळ म्हणटा, आमचें मंदीर म्हणटा, हे सगळे गोंयकारांनी आमी जतन करून दवरूंक जाय. सो आमी अर्जंटली मागला सरा कडेन, दिगंबर कामत मिनिस्टरा कडेन आनी म्युन्सिपालिटी कडेन आमकां अर्जंटली CCTV कॅमेरा थंय जाय. दुसरें आमकां 24 वरां सेक्युरिटी जाय. इवन 12 वरां सेक्युरिटी आसता, 8 ते 8 सकाळीं आसता, पूण आमी दिसाचो मागला कित्याक वेगळे भशेन वेगळे इन्सिडंट घडटा आनी आमी पळयता भलते लोक भोंवता करता अशें जावपा नाका. हे इतिहासीक प्लेस जतन करून दवरप साम गरजेचें. त्या संदर्भात ताबडतोब पावल उखलून म्हणजे आमदार मंत्री आनी म्युन्सिपालिटी ताबडतोब CCTV कॅमेरा घालचे आनी अर्जंटली आमकां थंय सेक्युरिटी दवरूंक जाय. आनी उरिल्लें काम थोडें उरलां, ब्युटिफाय करपाक आमी सराक मागलां. जे कितें कमी पडलां, फाटल्यान आमी स्टॅच्यू आहा तेजी फाटली जमीन थोडी आमी फिलअप पडला, ते कमी स्पेस आसा. स्टेज आमची धाकटी केला, स्टेजी वाडोवन दिवपाची. ताजे भायर आनी कांय गोश्टी उरल्या त्यो करून दिवची अशी मागणी केला आनी ते सरान करून दिता म्हणला. ताबडतोब जातलें अशें म्हणून सांगलें. पाहिलंय आनी आमकां वत लागता आनी पावस लागता म्हणून आमी दिगंबर कामता कडेन येयल्ले उलोवपाक. तेन्ना ताणें आमकां कितें सांगलें की तुमकां कसली गरज ना शेडाची, तुमी भितर रावपाक शकता अशें म्हणून आमकां सांगलें. ऑब्जेक्शन बी ना अशें म्हणून आमकां ताणें सांगलें. आमकां तें हेल्प केला न्ही, कसलो व्हडलो आमकां कित्याक डीजे म्हणा फालपुली इशू आनी कोणी येता तेन्ना धांवडायता आमकां. तेंची सेक्युरिटी बी गॅरंटी नासता न्ही. कोणी मनीस भितर जर दवरल्यार म्हणटा ऑब्जर्व येवन पेन नाका. ताका लागून आमचे सराक थंय गेले. सरान सांगलें आपूण सर्व करता म्हणजे एंट्री तुका दिता रावपाक, कोणी तें आडोवपाक जायना म्हणून. कोणीच जर हें करून येयलो जाल्यार आपणाक सांगूंक जाय म्हणून आमी तेच विचारपाक दिगंबरा कडेन येयले. एक सकाळचो एक सांजचो ते ऑलरेडी आज फ्रॉम गोवा ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ते घाले जाल्यार दोन वॉचमॅन घालतले. कॅमेरा बी कितें मागणी केली ना. कॅमेरा ऑलरेडी हांवें काल सांगता तुमकां, गार्डनाक आमी कॅमेरा घालता. हांवें एक PWDच्या थ्रू टेंडर काडल्या. तातूंतले 2 कॅमेरा 2-3 कॅमेरा आमकां एक 2 कॅमेरा थंय घाल्यार 2 कॅमेरा तेन्ना काम चलता तेन्ना थंय घुसोवपा लायक. दोनाय लोक आयिल्ले ते आत्तां आयल्या म्हाका. फर्स्ट टायम दे हॅव कम टू मीट. आय टोल्ड देम आय वील गो थ्रू द म्युन्सिपालिटीज रिकॉर्ड्स. अर्थीक कणो मोडिल्ल्यान आनी भलायकेन फाट केल्ल्यान कोरगांवच्या एका बळीराजाचो संवसार कोसळ्ळा. नट सम्राटांतल्या आप्पासाहेब बेलवालकारावरी तोवूय विचारता, कोण मशिनरी दिता काय? संवसाराचो गाडो बंद पडला. अर्थातूच थळाव्या आमदारा कडल्यान मदतीची अपेक्षा आसा. भाग्यश्री नरसे आणि भानुदास नरसे कोरगांव पेडणेचे कश्टाळू जोडपें. शेतांचेरच पोटपाणी चलत येयला. पूण भानुदास दुयेंत पडलो आनी घर आदाराचो वासो मोडल्या सारको जालो. 2 चाकांचेर नरसे कुटुंबाच्या संवसाराचो गाडो चलतालो. एक चाक दुयेंत पडल्यान संवसार गाडो चलना जालो. भाग्यश्रीची फरफट सुरू जाली. 10 वर्सां शेत पडंग दवरचें पडलें. कमयल्ली शिदोरी वखदां विरसदाकच सोंपली. आतां निमणो पर्याय म्हण निदान शेतांतलें काम सोंपें करून दिवपी मशिनरी दिवपाची विनवणी आमदार प्रवीण आर्लेकारा कडेन केल्या. आई म्हाका सांग, काय विशय तुमचो? आमच्या हे शेत आसा काय ना, तर शेतान पिड्ड्यार शेत. 10 वर्सां जालीं आमी आतां कसोय ना. आमी 10-15 खाणी भात करी, तर आतां करिना. कित्याक म्हाका येतो धरा येतो दुकर येतो म्हणून आमी दवरला पिड्ड्यार. आनी म्हाज्या घोवाची तब्येत बरोबर ना, ताका पेल्लास जाला. 8 वर्सां जालीं तो घरान आसा, तो कमयना ना. आमी जोड जालो तर आमी आमच्या घराक मोडला आनी आमी आतां सबन हें जाल्ली आसो खरीच. डॉक्टर आमकां दोगांकच चालू आसो, ताका प्रायवेट आनी म्हाका सरकारी. आमी म्हयन्याक 2दा तो आनी डॉक्टरा कडेन वयतो की आमची एकच. भाई कडेन काय मागतो आमी, आमकां हय काय तरी. भाई आता हो कोण आता? ह्यो प्रवीण आर्लेकर भाई. ते आपलो काहीतरी आमकां हय सपोर्ट करूचो आनी आमकां हय कटर दिवचो आनी आमची व्यवस्था केल्यार आमकां पंप हय बसोन दिवपाचो. इतक्यान आनी काय ना. पंप म्हणजे पाण्याचो काय प्रॉब्लेम जाता?
सांग ते करायचं मग असं मिरची लायली याला उपयोग पडता ना बरोबर लाईट बी आहा लाईट कनेक्शन आसा हय लागी लाईट पावले हां हां म्हणजे तुमकां ही शेती जी पडीक आसा ती खंय तरी परत हे करूंक जाय बरं इतलेच हां 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 आणि आमकां मोठे भांगार शिंगार नाका इतलेच आमकां आमच्या पोटाची मजुरी चलोवपाक आमकां आमचे भुरग्या बाळ कोण ना असं तुम्हीच भुरगी बाळा माझी आई आता सध्या तुम्ही काय करता म्हणजे पोटा पाण्याच्या खातीर तू कितें करता मी 5,000 मी कामाक वयतोय इतकें ही माझी या म्हयनो आली 1 महिनो जावंक ना पयलीं 3,000 वयता आता तरस करणी कडेन 5,000 वयता बुश कटर मशीन आणि उदकाचो पंप अशी मशिनरी मेळत जाल्यार परिस्थितीचो बळी ठरलेल्या कोरगांवच्या बळीराजाच्या संवसाराक थोडी भोव मजत जातली अशें शेजाऱ्यांकय दिसता. अर्थातच शेजाऱ्यांक एकच पर्याय दिसता तो म्हटल्यार थळावो आमदार प्रवीण आल्लेकर. ऐकात विनिताच्यो अपेक्षा. कोरगांव वचून बूथ नंबर आमचो 6. हांव इतलेच भाई कडेन जावं सरा कडेन प्रवीण आल्लेकर सरा कडेन रिक्वेस्ट करता पळयात सर खरीच असल्या मनशांक गरज आमकां हेल्प करपाची गरज आसा कित्याक सांग तांकां आतां दोगांक आदार ना ताका पॅरलस अटॅक म्हणजे पॅरलस जाल्या सायटीक तरी तो आतां हालीं चलता बोलता वयता ती भुरगीं नासल्या कारणान कोणाक तरी भुरगीं आसलेली आतां तशीच आहात पूण ती नसल्या कारणान आपल्या मेहनतीन कितें घर आपले सारकें केलां आनी तेतूर ते आसलेले तेचे तेतूर सोंपले म्हणटा ती आतां आपलें पोट चलोवंक जाय म्हणून कोणागेर कामाक वयता तोय घरा कडेन ते तुमकां रिक्वेस्ट करून तुमी हे सगळे कटिंग करून दिल्यात बुस म्हणून तुमकां थँक्यू म्हणटा सर. तरी आणखी एक तांकां रिक्वेस्ट आसा सर ते कटर मशीन आसता पळय ते जर तुमी जर तांकां दिल्यात जाल्यार ती फाल्यां सकाळीं म्हणटा तेतूर जर आपल्याक वाड्यातल्या जर वाड्या भायल्यान कोणी तरी 1 वराक 2 वरां खातीर जर आपल्याक आपयले ते तुमच्या कृपेन ते तांकां पयशे मेळटले आनी तेतूर तेंचे खंय तरी घरा कडेन आहा ते तेंचे कामय जातलें आनी तेंचे हातभार तेंच्या संवसाराक लागतलो म्हणून सरांक हांव आमच्या आमदाराक प्रवीण आल्लेकराक सराक अशी रिक्वेस्ट आहा की तांकां तेंची जी मागणी आहा ती तुमी पुरे करपाची कित्याक सांग तुम्ही सर आमच्या बूथ नंबर 6 कोरगांव भटवाडी ह्या हेका खूप हेल्प केल्लो आहा ते सगळीं जाणां जाणात सर तुमी कशे कोणाक पावल्यात ते तेतूर सर प्लस हेच जर काम करीत जाल्यार म्हाका तेतूर आनी तुमकां खूप म्हणजे असो आमच्यान कोणाक गरिबांक जर सपोर्ट करतात पळय तेतूर हे प्लस जातलो. सांताक्रूजचो आमदार रुडॉल्फ लुईस फर्नांडिसान 27 जुलैक आपलो वाडदीस व्हडा उमेदीन मनयलो. ह्या खोशयेच्या सुवाळ्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत, पर्यटन मंत्री रोहन खंवटे, हेर मंत्री, आमदार, पक्ष कार्यकर्ते, कुटुंबातले वांगडी आनी बरे मागपी हाजीर आशिल्ले. मोठ्या प्रमाणात लोकांनी हजेरी लायिल्ल्यान यादीत उरपा सारको हो सुवाळो जालो. वाढदिवसाच्या सुवाळ्याची सुरुवात पॅरिश प्रिस्टाच्या आशीर्वादान जाली. सांताक्रूजचो आमदार रुडॉल्फ फर्नांडिसाक बरी भलायकी, सुख आनी सेवा दिवपा खातीर बऱ्या फुडाराचे मागणे केले. And mommy is mother. And she was the mother of many. Not only the brothers and sisters, but mommy of the whole constitution. She was known. The great work of her mind. And Rudolph has taken purpose of the many of sins and the first constitution. You know, I went to see the God of all times. First thing that I wanted to do to God, I asked him in Rudolph's office. मुख्यमंत्री प्रमोद सावंतान रुडॉल्फ फर्नांडिसाक वाडदिसाची परबी भेटयली. तेचबरोबर सांताक्रूज मतदारसंघाची उदरगत आणि कल्याणा खातीर ताणें केल्ल्या वावराची तोखणाय केली. सगळ्या आमच्या
लोकांक आयज म्हाज्या बर्थडे दीस जे येयल्या आमची भाव भयणां आमचो तसोच आमचो ऑनरेबल चीफ मिनिस्टर आमचो डॉक्टर प्रमोद सावंत आनी सगळे मिनिस्टर आनी सगळे MLA थोडे आमच्या घरा कडेन येयले, थोडे हिंगा हॉलांनी येयले. सगळ्यांची कोणाची ना चुकय नासतना सगळ्यांक तांकां हांव चडांत चड काळजांतान देव बरें करूं म्हणटा म्हाज्या फॅमिलीच्या वतीन. आनी सगळ्या लोकांक हांव थँक्यू म्हणटा तेंचो आशिर्वाद आनी तेंचे ब्लेसिंग म्हाका तेणी दिल्या म्हणून. थँक्यू. आणि आयच्यो कोंकणी खबरो हांगा सोंपता. तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवण्यो ईमेल करात newsprimegoa@gmail.com. व्हॉट्सॲप करात 9637969244 ह्या नंबराचेर. तशेंच फॉलो करात प्रायम टीव्हीची वेबसायट, ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम आनी जिओ टीव्हीचेर. पळयत रावात प्रायम.